नमस्कार मैत्रिणींनो, आरतीज किचनमध्ये आपले सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण ढाबा स्टाईल अख्खा मसूर कसा करायचा अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे। इथे मी अख्ख्या मसूर घेतले, त्याच्याबरोबर त्याच्या चवीनुसार मीठ टाकले। आता मी कुकरला लावत आहे, त्यामुळे मी भात सुद्धा त्याच्याबरोबर लावत आहे। आता कुकरला भात आणि ही डाळ 4 शिट्ट्या करून शिजवून घ्यायचे। आता इथे एक मी फोडणीसाठी कढई घेतलेली आहे, त्याच्यात जरा थोडं जास्त प्रमाणात तेल टाकले आणि थोडासा खडा गरम मसाला घेतला आहे। त्याच्यात शहाजिरा अगदी मस्त आहे, वेलची, अख्खी मसाला वेलची, शहाजिरा आणि तेजपत्ता टाकलेला आहे। ते थोडंसं परतून द्या की त्याच्यानंतर 2 मोठे कांदे अगदी बारीक चिरून घेतलेले आहेत। कांदा आपल्याला छान सॉफ्ट होईपर्यंत परतायचा आहे, त्यानंतर आपल्याला त्याचा छान गोल्डन ब्राऊन कलर येऊपर्यंत शिजवून घ्यायचा आहे। आता हे 2 टोमॅटो आहेत, त्यांना मी मिक्सरमध्ये बारीक करून घेते। पहा, आपला कांदा तोपर्यंत मस्त गोल्डन ब्राऊन झालेला आहे। आता इथे मी 1 मोठा चमचा भरून आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे। तुम्ही इथं ठेचून आलं लसूण घेतलं तरीही काहीच हरकत नाही। याला छानपैकी परतून घ्या। त्याच्यामध्ये 2 मोठ्या मिरच्या अशा आडव्या चिरून मी घेतलेल्या आहेत, चिरा पाडून। त्याचबरोबर त्या टोमॅटोची प्युरी आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि छानपैकी मिक्स करूया। आता टोमॅटोची प्युरी लवकर शिजण्यासाठी फक्त कांदा टोमॅटोला लागेल एवढंच मीठ आपण ह्याच्यात टाकून घ्यायचे, कारण अख्ख्या मसुरा शिजताना आपण मीठ टाकलेलं आहे। आता याला आपल्याला तेल सुटेपर्यंत परतायचं आहे, त्यामुळे मी गॅस बारीक करून झाकण ठेवून देते। पहा, छान त्याला तेल सुटलेलं आहे, 1-2 मिनिटात तेल सुटून गेलेलं आहे आणि आपला कांदा टोमॅटोची छान प्युरी झालेली आहे। आता त्याच्यात आपल्याला बाकीचे मसाले टाकायचे। 1 चमचा भरून मी धने पावडर टाकली, अर्धा चमचा हळद टाकली आहे। आता मी इथं घरचा मसाला वापरला आहे, तुम्ही इथं कांदा लसूण मसाला वापरू शकता। तोही नसेल तर लाल तिखट आणि गरम मसाला नक्की वापरा, ठीक आहे। आता हे तुम्ही अगदी बेडगी मिरचीचं अर्धा चमचा लाल तिखट टाकले कलर येण्यासाठी। त्याचबरोबर इथं मी जिरा पावडर टाकलेली आहे, ठीक आहे। यांना छान मिक्स करून घ्या। गॅस बारीक ठेवा, जेव्हा मसाला परततो तेव्हा गॅस थोडा बारीक ठेवा, कारण मसाला शिजला पण पाहिजे आणि करपला गेला नाही पाहिजे। पहा, आपल्या कुकरमध्ये 4 शिट्ट्या छान अख्ख्या मसुरा शिजलेल्या आहेत, त्याचा गाळसुद्धा झालेला नाही आहे आणि मस्त शिजून झालेले आहेत। आता आपल्या ह्या तेल सुटलेल्या मसाला परतून झालेला आहे छान। आता त्याच्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया। लक्षात ठेवा, नेहमी फोडणीत अशी कोथिंबीर टाका, जेणेकरून भाजीला खरंच खूप छान चव येते, कोथिंबीरीची प्रॉपर चव येऊन जाते। आता याच्यामध्ये आपल्याला जो आपण शिजवलेला अख्खा मसूर आहे तो टाकूया आणि त्याला मिक्स करूया। आता इथं तुम्ही लिक्विड पातळ किती ठेवायचे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार, पण ढाब्यामध्ये शक्यतो घट्टच अख्खा मसूर असतो, तर मी त्याच्यात अगदी 1 कप भरून गरम पाणी ओतते। गरमच पाणी ओता, भाजीची चव बदलणार नाही याची दक्षता घ्या। आता त्याच्यावर मी झाकण ठेवून 1-2 मिनटं त्याला तसंच शिजून देते, म्हणजे मसाला मस्तपैकी मिक्स होईल। तोपर्यंत आपण एक तडका बनवूया। त्यासाठी मी तडका पॅनमध्ये अगदी थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि 1 मोठा चमचा भरून बटर टाकलेलं आहे। पाहू शकता तुम्ही, बटर विरघळलं की त्याच्यात 2 लाल मिरच्या टाकल्यात, बेडगी मिरच्या टाका मोस्टली। आता आपल्याला लसूणी अख्खा मसूर करतो आहे, त्यामुळे त्याच्यात मी 7-8 पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहे आणि त्याच्यात हिंग टाकलेले आहे। आता आपल्याला हा जो लसूण आहे तो लाल झाला पाहिजे छानपैकी, तो थोडासा करपट वास लसणाचा आला पाहिजे, इतपत आपण ही फोडणी शिजवायची आहे। आता त्याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे, खूप छान चव येईल। ही ट्रिक तुम्ही नक्की ट्राय करा। आता हा सगळा तडका पहा, आपला 2 मिनिटं आपण त्याला गॅस बारीक करून ठेवलं होतं अख्ख्या मसूरला, त्याच्यावर हा तडका टाकून देऊया आणि आपण 1 मिनिटभर झाकण ठेवून पुन्हा गॅसवर आपली भाजी शिजवून देऊया। पहा, एकदम छान असा वास सुटलेला आहे। त्याच्यावर शेवटी कोथिंबीर टाका, मिक्स करा आणि लगेच तुम्ही ही भाजी सर्व करू शकता। अप्रतिम असा वास सुटला आहे, घमघमाट सुटलेला आहे। ही भाजी भाकरीबरोबर, चपातीबरोबर किंवा ब्रेडबरोबर सुद्धा तुम्ही सर्व करू शकता आणि सगळ्यात विशेष म्हणजे अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेली आहे। पाहू शकता, त्याचा कलरसुद्धा खूप छान आहे। ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करा। थिकनेस तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवा आणि रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट द्या, मी तुमच्या कमेंटची वाट पाहील। धन्यवाद।